रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकादमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नवीन पोलीस भरती 29 जूनपासून सुरू. सातोना रोड, सेलू. गटकळ करिअर अकॅडमी. सेलू शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन गुरुवार 30 जुलै रोजी करण्यात आले होते. गुरुवार रोजी सकाळपासूनच पावसाची संततधार चालू असताना पावसाला न जुमानता सेलू येथील मोर्चास महिला, पुरुष व तरुणांची मोठी उपस्थिती होती. दुपारी 12 वाजता मोर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. क्रांती चौक, गोविंदबाबा चौक मार्गे मोर्चा आला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा बस स्थानक मार्गे, लक्कडकोट मार्गे तहसील कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला. यावेळी मोर्चास मुख्य वक्ते कॉम्रेड गणपत भिशे, राधाजी शेळके, राजेशजी घोडे, डॉक्टर विलास साबळे, संजीव बाबा गायकवाड, संदीप दात्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राजूजी कसबे, भगीरथ गायकवाड, आसाराम घाटूळ आदीसह इतरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक कॉम्रेड अशोक उफाळे यांनी केले तर सूत्रसंचलन कॉम्रेड दत्तराव तांबे यांनी केले. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नथुराम आंबुरे, सटवाजी साठे, अर्जुन बाविसे, दीपक चव्हाण, महादेव लोंढे, सतीश जाधव, अशोक पाचगे, अशोक तुरुकझाडे, मारुती बाविसे, बापू बाविसे, शुभम आंबुरे, अरुण थोरात, विष्णू गायकवाड, अरुण हिवाळे, बाबासाहेब वाणी, दशरथ गवारे, रामेश्वर खनपटे, विठ्ठल नाटकर, दीपक कांबळे, कैलास गायकवाड, प्रेम मानवतकर, नितीन बाविशे, सुरेश आवचार, विकास मुजमुले, गणेश रणखांबे, महेश गायकवाड, संजू कारके, लखन कांबळे, श्याम आंबुरे, बालाजी चव्हाण, बजरंग कांबळे, सचिन बाविशे, सनी काळे, पदम काळे, अनिल मुजमुले, किशन बाविशे, रामेश्वर मुजमुले, संतोष रणशिंगे, पवन पौळ, वैभव पौळ, सिद्धार्थ पाटुळे, महादू लोंढे आदींनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. हा लढा एकीचा आहे. हा नेकीचा लढा तुम्हाला मला एकीने लढावा लागणार आहे. या ठिकाणी या लढ्याला संघाशी जोडून, या लढ्याला अज्ञानाशी जोडून, या लढ्याला असंवैधानिक हा शब्दप्रयोग करून बदनाम करण्याचं काम करण्यात येत आहे. माझी विनंती राहील, ज्यांना ज्यांना ह्या पाक लढ्याला या ठिकाणी बदनाम करायचे त्यांना करू द्या. हा लढा आपला सत्याचा आहे. हा आपला लढा तार्किक आहे. हा आपला विवेकाचा लढा आहे. हा इथून पुढे घेऊन जाऊ. कोण काय बोलतंय यापेक्षा आमचं काय म्हणणं आहे हे सरकारपर्यंत काढूयात आणि जोपर्यंत वर्गीकरण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आपण लढूयात. आणि सेलू तालुक्याच्या वतीनं या लढ्यामध्ये आम्ही जी यथावकाश जी आमची शक्ती असेल, जे सहयोग असेल, जे योगदान असेल ते योगदान निश्चित स्वरूपात देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. महाराष्ट्रातील सर्व या ठिकाणी या क्रांतिकारी नेते मंडळीचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या मोर्चाच्या संयोजनामध्ये मी मान्यवरांना अवगत करून देतो की नथुरामजी आंबुरे असतील, सटवाजी साठे असतील, अर्जुन नाना बाविशे असतील, दत्तराव तांबे असतील, आमचे कांबळे साहेब असतील, भगीरथजी गायकवाड आहेत, राजू कशबेजी आहेत, अशी सगळीच नावं माझ्याच्यानं शक्य होणार नाहीत. पण ही सगळी पोरं अगदी खूप कष्टानं लढलेली आहेत, गावागावात गेलेली आहेत. जयंती कमिटीच्या ही सगळी मंडळी सगळी गेलेली आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी दीपक चव्हाण आहेत, माननीय लवजी क्रांती सेनेचे राधाजी शेळके साहेब आलेले, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की आपण या विचार मंचावर यावं हे करतो. आणि या प्रास्ताविकाच्या समारोपाकडे जात असताना एक विनंती करतो की 1 ऑगस्ट पासून आपण या ठिकाणी डॉक्टर
कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणार आहोत. त्यामुळे गावागावात वर्गीकरणाच्या होणार आहे. म्हणून मग ही चर्चा होत असताना, भाषणं होत असताना आपण जे जे कोणी कार्यकर्ते म्हणून भाषण करताना गावात जाऊयात. ते गावात कुठलीही सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. आपला गावाच्या पातळीवर समन्वय राहील. फुले शाहू बाबासाहेबांचा हा महाराष्ट्र, अण्णाभाऊंचा हा महाराष्ट्र अगदी एकसंध आणि समतेच्या विचाराचा कसा राहील अशा स्वरूपाचं आपण भाषण करावं. या शहराचं जयंती कमिटीचं नियोजन आणि सेलू शहरात सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.